आज आपल्याला या ठिकाणी शेतीची उत्पादकता, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी ह्या ठिकाणी आज आपल्याला बघायचं आहे. तर शेतीची उत्पादकता बघत असताना त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. तर शेतीची उत्पादकता म्हणजे काय? तर उत्पादकता म्हणजे उत्पादन क्षमता किंवा उत्पादन करण्याची शक्ती. 1 हेक्टर जमिनीमध्ये जेवढं उत्पादन होते त्याला जमिनीची उत्पादकता असे म्हणतात. बघा, उत्पादकतेची व्याख्या तुम्हाला मी सांगते की उत्पादकता म्हणजे उत्पादन क्षमता किंवा उत्पादन करण्याची शक्ती. 1 हेक्टर जमिनीमध्ये जेवढे उत्पादन होते त्याला जमिनीची उत्पादकता असे म्हणतात. शेतीच्या उत्पादकतेचा सर्वांनाच अभ्यास आहे, सर्वांनाच माहिती आहे. पण तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तर भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी आहे. भारतामध्ये दरमानसी शेतीचं प्रमाण हे 0.19 आहे आणि जपानमध्ये जर बघितलं तर आपल्याहीपेक्षा दरमानसी उत्पादन जे आहे आपल्याहीपेक्षा कमी आहे. आपल्यापेक्षा कमी म्हणजे किती आहे? आपल्या भारताचं उत्पादकता ही 0.19 आहे. तर जपानची दरमानसी उत्पादकता ही किती आहे? 0.12 आहे. पण जपानमध्ये अन्नधान्याची तूट कधीच पडत नाही, कारण शेतीची उत्पादकता जपानमध्ये शेतीची उत्पादकता ही कशी आहे? बरीच जास्त आहे. मात्र भारतामध्ये अन्नधान्याची तूट जाणवते का? कारण भारतामध्ये असलेली शेतीची उत्पादकता ही कमी आहे. आपण तुलनात्मक दृष्ट्या विचार करतो आहे. तुलनात्मक दृष्ट्या विचार करतो आहे म्हणजे जपान आणि भारत. भारतामध्ये आपण म्हणतो की भारतामध्ये पिकांचा तुटवडा जाणवतो, भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा जाणवतो, कारण शेतीची उत्पादकता भारतामध्ये कमी आहे. भारताप्रमाणे जपानमध्ये लहान प्रमाणावर शेती करण्यात येतं. बघा, भारताप्रमाणे जपानमध्ये लहान प्रमाणावर शेती करण्यात येतं, परंतु जपानमध्ये दर हेक्टरी उत्पादन जास्त असल्यामुळे तिथे शेतमालाचा तुटवडा जाणवत नाही. नियोजन काळामध्ये आपण बघतो की नियोजन काळामध्ये शेतीची उत्पादकता आपल्याला जरी वाटत दिसली, दिवसेंदिवस शेतीची उत्पादकता वाढत आहे, प्रश्नच नाही, पण तरीही विविध देशांच्या प्रमाणात जर आपण बघितलं तर भारताची उत्पादकता, भारतातील शेतीची उत्पादकता ही त्या तुलनेने विविध देशांच्या तुलनेने कमी असल्याचे आपल्याला दिसून येते. नियोजन काळापासून विविध पिकांमध्ये भारतीय शेतीची उत्पादकता मंद गतीने का होईना पण वाढत आहे, पण विविध देशांच्या तुलनेने ती कमी आहे. मग कुठले कुठले आहे उत्पादन? कुठले कुठले आहे? गहू आहे, तांदूळ आहे, कापूस आहे, भुईमूग आहे. ह्या चारही पिकांचा जर आपण विचार केला तर विविध देशांच्या तुलनेमध्ये ह्या चारही पिकाचं उत्पादन आपल्या भारतामध्ये कमी आहे. गव्हाचं जर आपण बघितलं तर फ्रान्स, चीन, अमेरिका ह्यांच्या तुलनेमध्ये भारताचे उत्पादन कमी आहे. कपाशीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अमेरिका, पाकिस्तान, चीन यांच्या तुलनेमध्ये भारताची उत्पादकता कमी आहे. तांदूळाचा जर आपण विचार केला तर जपान, इंडोनेशिया, चीन यांच्या तुलनेमध्ये भारताची उत्पादकता कमी आहे तांदूळाची. आणि भुईमुगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अमेरिका, अर्जेंटिना आणि चीन ह्यांच्या तुलनेत आपल्या भारताचं उत्पादन, शेतीची उत्पादकता ही कमी आहे. म्हणजे अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता किती कमी आहे हे आपल्याला दिसून येते. शेतीची उत्पादकता ही 2 गोष्टींवर अवलंबून आहे. 2 गोष्टी कुठल्या? एक आहे तांत्रिक घटक आणि दुसरा आहे संस्थात्मक घटक. बघा, लक्षात घ्या,
शेतीची उत्पादकता मी सांगते, शेतीची उत्पादकता ही 2 घटकावर अवलंबून आहे. 2 घटक म्हणजे कुठले? एक आहे तांत्रिक घटक आणि दुसरा आहे संस्थात्मक घटक. तांत्रिक घटकाचा जर आपण विचार केला तर काय आहे त्याच्यामध्ये? तांत्रिक घटकात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बाबींचा विचार केला जातो. म्हणजे टेक्नॉलॉजी, तांत्रिक बाबी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आधुनिक बी बियाणे असतील, रासायनिक खते असतील, उत्पादनासाठी लागणारे अवजारे आहे जसे ट्रॅक्टर आहे, आधुनिक नांगर आहे, पाणी पुरवठ्याच्या सोयी आहे, इत्यादी बाबींचा, इत्यादी घटकांचा विचार हा तांत्रिक घटकामध्ये केला जातो. बघा, 2 घटकांचा आपण विचार करतो, एक तांत्रिक घटक आणि दुसरा आहे संस्थात्मक घटक. तांत्रिक घटकामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, पण संस्थात्मक घटकामध्ये कशाचा विचार केला जातो? तर संस्थात्मक घटकामध्ये जमिनीच्या मालकीचा विचार करण्यात येतो. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर जर उत्पादन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल की ती जमिनीची जी मालकी आहे ती त्या शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच संस्थात्मक घटकामध्ये शेतजमिनीचा लहान आकार, शेतजमिनीचे विभाजन, कुळांचे हक्क, खंडाचा अवास्तव दर इत्यादी गोष्टींचा विचार संस्थात्मक घटकात केला जातो. आपण 2 गोष्टींचा विचार करतो आहे. मग अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मतामध्ये भिन्नता निर्माण झाली की तांत्रिक घटकाने शेतीच्या उत्पादकतेत वाढ करायची की संस्थात्मक घटकाने शेतीच्या उत्पादकतेत वाढ करायची, अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांमध्येच मतभिन्नता निर्माण झाली. काही शेती तज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात की तांत्रिक पद्धतीने ही शेती व्हायला पाहिजे. जर तांत्रिक पद्धतीने शेती झाली तर उत्पादनात वाढ होईल. कारण उत्पादन जर वाढवायचं असेल, शेतीच्या उत्पादकतेत जर वाढ करायची असेल तर तांत्रिक घटक हे महत्त्वाचं आहे, असं काही अर्थशास्त्रज्ञांचं आणि काही शेतीतज्ञांचं मत आहे. आता काही अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात की उत्पादकता वाढवणे याच्यामध्ये कोणाचं दुमत नाही, कोणीच असं म्हणत नाही की शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे नाही, असं कोणाचं मत आहे का? कुठल्या तरी शेतकऱ्यांचं मत आहे का? नाही. मग जमिनीचा पुरवठा मर्यादित आहे, जमिनीचा पुरवठा हा मर्यादित आहे. अजूनही आपण बघतो आहे की आपली जी शेती आहे ही शेती निसर्गावर अवलंबून आहे. ही शेती निसर्गावर अवलंबून आहे, म्हणून तांत्रिक घटकाद्वारे जास्तीत जास्त उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे. मग तांत्रिक पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला शेती करायची त्यावेळेस आधुनिक रासायनिक खतांचा वापर करावा लागेल, दर्जेदार बी बियाण्यांचा वापर करावा लागेल. म्हणजे दर्जेदार बी बियाण्यांचे वेगवेगळ्या व्हरायटीचे बियाणे आपल्याला शोधून काढावे लागतील. शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, त्यासाठी संशोधन करावं लागेल. शेतजमिनीची मालकी कोणाकडे जरी असली तरी उत्पन्नाचा हा सर्वांनाच लाभ झाला पाहिजे, त्यालाही झाला पाहिजे, जमीन मालकालाही झाला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीलाही झाला पाहिजे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून शेतीच्या उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने तांत्रिक घटक हा महत्त्वाचा आहे. पण हे काही अर्थशास्त्रज्ञांचं मत. काही अर्थशास्त्रज्ञांचं मत काय आहे की जर शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल किंवा शेती व्यवसायाची प्रगती करायची असेल तर ह्या दृष्टिकोनातून तांत्रिक घटकापेक्षा संस्थात्मक घटक हे महत्त्वाचे आहे. जमिनीची मालकी असेल, शेतजमिनीचे न्याय असतील, समान वाटप शेतजमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. बघा, जर शेतीची मालकी शेतकऱ्याकडे नसेल, तुम्हाला माहीत आहे शेतीची मालकी जर शेतकऱ्याकडे नसेल तर उत्पादन वाढवण्यासाठी तो पुरेसे प्रयत्न करणार नाही. कारण आपण जर उत्पादन वाढवलं, त्याला माहिती आहे आपण जर उत्पादन वाढवलं तर त्याचा फायदा जमीनदारालाच मिळेल, आपल्याला होणार नाही. आणि या भावनेने
शेतकरी उत्पादन वाढीचा प्रयत्न करणार नाही. या उलट परिस्थिती जर बघायची म्हटली तर शेतीची मालकी शेतकऱ्याकडे असेल तर काय होईल? शेतीची मालकी जर शेतकऱ्याकडे असेल तर मिळणाऱ्या लाभासाठी तो उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करेल, कारण शेतीची मालकी त्याच्याकडे आहे. कुठल्याही उत्पादकाला वाटते की जास्तीत जास्त नफा प्राप्त होणे, मग जास्तीत जास्त नफा प्राप्त होण्यासाठी तो काय करेल की जास्तीत जास्त उत्पादनात वाढ करेल. पण हे केव्हा होईल? जेव्हा जमीन ही त्याच्या नावे असेल. भारतामध्ये शेती विकासाच्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भारतामध्ये संस्थात्मक घटक हे अधिक महत्त्वपूर्ण आहे. हे आपलं मत नाही, हे अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. भारतीय अर्थव्यवस्था अद्यापही शेतीप्रधान आहे. मग हे शेतीप्रधान आहे म्हणून अद्यापही ही शेती निर्वाह पातळीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना जर उत्पादन कमी झालं तर काय होईल? त्यांचं उत्पन्न कमी झालं तर ते गुंतवणूक करू शकणार नाही, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार नाही, पारंपरिक अवजारांचाच त्यांना वापर करावा लागेल, पारंपरिक बियाणांचाच त्यांना वापर करावा लागेल. जर चांगला पाऊस झाला तरच शेतीच्या उत्पादनात वाढ होईल, तरच शेतकऱ्यांना पैसा मिळेल, तरच तो गुंतवणूक करू शकेल, तरच तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल. पण ह्या गोष्टींकरता महत्त्वाचं आहे ती शेतकऱ्याकडे जमिनीची मालकी. जर शेतकऱ्याकडे जमिनीची मालकी नसेल तर काय होईल? अनुकूल हवामान असूनही शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार नाही. म्हणून ह्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये संस्थात्मक घटक हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अर्थात तांत्रिक घटक कमी महत्त्वाचे आहे असं नाही. जर संस्थात्मक घटकाकडे समजा अधिक लक्ष दिलं तर तांत्रिक प्रगतीसुद्धा ही निश्चितच घडून येईल. आणि नंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट स्लाइडमध्ये शेतीची उत्पादकता म्हणजे काय? शेतीच्या उत्पादकतेची संकल्पना. तर शेतीची उत्पादकता म्हणजे काय? तर शेतीची उत्पादकता म्हणजे ठराविक प्रदेशाच्या विशिष्ट आकारमानाच्या जमिनीत उपलब्ध असलेल्या तंत्र पद्धतीने मिळणारे उत्पादन होय. बघा, शेतीची उत्पादकता म्हणजे ठराविक प्रदेशाच्या विशिष्ट आकारमानाच्या जमिनीत. शेतीचा आकारमान हे कसं असायला पाहिजे? जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. जर आकारमान मोठं असेल तर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाचा किंवा यंत्रसामग्रीच्या पद्धतीने मिळणारं उत्पादन. बघा, म्हणजे जमिनीची उत्पादकता देण्याची क्षमता म्हणजे काय? शेतीची उत्पादकता होय. जेव्हा शेतीची उत्पादन करण्याची क्षमता जितकी जास्त तेवढी उत्पादकता जास्त. प्रत्येक प्रदेशामध्ये शेतीची उत्पादन करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी शेती उत्पादकतेची अशी व्याख्या केली आहे की शेतीची उत्पादकता म्हणजे ठराविक प्रदेशाच्या विशिष्ट आकारमानाच्या जमिनीत उपलब्ध असलेल्या तंत्र पद्धतीने मिळणारे उत्पादन होय. मग शेतीची उत्पादकता मापनाच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहे. पहिला आहे शेती क्षेत्राच्या आधारे उत्पादकता आणि दुसरी आहे शेतीची दरम्यानची उत्पादकता. आता शेतीच्या क्षेत्राच्या आधारे उत्पादकता म्हणजे उत्पादकता मोजण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे कुठले? शेतीचं क्षेत्र. विशिष्ट पिकाचे विशिष्ट ठिकाणी किती उत्पादन झाले हे आकडेवारीवरून कोणत्या क्षेत्रात पिकाचे उत्पादन जास्त झाले हे ठरवता येत नाही, तर कोणत्या क्षेत्रात जास्त कार्यक्षमतेने शेती केल्या गेली हे ठरवता येत नाही.
उत्पादकता जर मोजायची असेल तर काय करायचं आहे? उत्पादकता जर मोजायची असेल तर विविध ठिकाणच्या शेती उत्पादनाची तुलना करणे आणि त्यातून ज्या ठिकाणी जास्त कार्यक्षमतेने शेती केली जाते तेथील शेतीच्या पद्धती आपल्या कार्यक्षेत्रात राबवणे. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पादकता होत असेल किंवा ज्या भागामध्ये जास्त उत्पादन होत असेल अशा कार्यक्षेत्रामध्ये शेतीची पद्धती राबवणे. दुसरं सांगितलेलं आहे की शेतीची दरमानसी उत्पादकता. शेतीची दरमानसी उत्पादकता. आपण शेतीची दरमानसी उत्पादकता हे बघत असताना की शेतीच्या उत्पादनात ज्याप्रमाणे शेतजमिनीची कार्यक्षमता महत्त्वाची असते त्याचप्रमाणे शेतीवर कार्य करणाऱ्या शेतमजुरांची कार्यक्षमता ही तेवढीच महत्त्वाची असते. आजूबाजूला असणाऱ्या शेतात एकाच प्रकारच्या पिकांच्या उत्पादनात तफावत आहे. एखाद्याच्या शेतामध्ये, समोरच्या व्यक्तीच्या शेतामध्ये सोयाबीन आहे आणि आपल्या शेतामध्ये सोयाबीन आहे, परंतु त्याला सोयाबीनचं उत्पादन जास्त झालं आणि आपल्याला सोयाबीनचं उत्पादन कमी झालं. म्हणजे या दोन पिकांमध्ये असणारी तफावत. मग दरमानसी उत्पादन म्हणजे काय? तर शेतजमिनीतील पिकांचे एकूण उत्पादन आणि त्यासाठी शेतमजुरांची संख्या. बघा, शेतजमिनीतील पिकांचे एकूण उत्पादन आणि त्यासाठी लागणारी शेतमजुरांची संख्या यांच्या गुणोत्तराच्या साहाय्याने प्रत्येक शेतमजुरामागे प्राप्त होणारे सरासरी उत्पादन म्हणजेच दरमानसी उत्पादन होय. काय केलेलं या ठिकाणी? एकूण उत्पादन आणि शेतमजुरांची संख्या या दोघांना जर गुणलं तर काय होईल? शेतमजुरामागे प्राप्त होणारे सरासरी उत्पादन निघून येईल. मग या ठिकाणी सूत्र सांगितलेलं आहे की शेतीची दरमानसी उत्पादकता बरोबर शेतीतून प्राप्त एकूण उत्पादन, ज्याला आउटपुट म्हणतो, अपॉन शेतीतील श्रमिकांची संख्या गुणिले 100. आणि ह्यावरून शेतीची दरमानसी उत्पादकता आपल्याला काढता येते. आता आपल्याला बघायचं आहे की शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे. शेतीची उत्पादकता का कमी होते आहे, त्याच्या मागचं काय कारण आहे, ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर हे बघत असताना त्यामध्ये 3 प्रकारचे घटक दिलेले आहेत, कारण दिलेले आहे. एक आहे सामान्य कारण, दुसरं आहे संस्थात्मक कार्य आणि तिसरं आहे तांत्रिक कार्य. मग सामान्य कार्यामध्ये अनेक कारणे सांगितलेली आहे. सामाजिक वातावरण आहे, बघा, सामान्य कारणामध्ये सामाजिक वातावरण प्रतिकूल, लोकसंख्येचा अतिरिक्त भार, लागवडीची पद्धती, पाणी पुरवठा, भांडवलाचा पुरवठा, शेतमालाला रास्त भाव नाही, विपणनातील अडचणी आणि तांत्रिक मागासलेपण. तर सामान्य कारणामधला पहिला जो कारण आहे ते आहे सामाजिक वातावरण प्रतिकूल. ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये कृषी विकासासाठीचे वातावरण असायला पाहिजे, जे अनुकूल वातावरण असायला पाहिजे, तशी परिस्थिती आपल्याला आढळून येत नाही. जर ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांचा आपण विचार केला तर ग्रामीण भागातील शेतकरी हा कसा असतो? अशिक्षित असतो, अंधश्रद्धाळू आहे, नवीन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तो उदासीन आहे, त्याचा नवीन टेक्नॉलॉजीवर भरोसा बसत नाही. जर उत्पादन वाढवायचे असेल, जर शेतीच्या उत्पादकतेत वाढ करायची असेल तर समाजातील जे प्रतिकूल वातावरण आहे ते बदलायला पाहिजे. लोकांची जी मेंटॅलिटी आहे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जी मेंटॅलिटी आहे ती बदलायला पाहिजे. जर ती बदलली तरच उत्पादकतेत वाढ होईल. बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांचं असं मत आहे की भारतीय शेतकऱ्यांचा सदोष
सामाजिक प्रवृत्तीमुळे शेतीचे उत्पादन वाढवण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. हा दोष आहे भारतीय शेतकऱ्यांमधला, हा दोष आहे की ते नवीन टेक्नॉलॉजीज ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. म्हणजे हे सामाजिक शेतीच्या कमी उत्पादकतेचं कारण म्हणजे सामाजिक वातावरणातील प्रतिकूल परिस्थिती. दुसरं कारण सांगितलेलं आहे लोकसंख्येचा अतिरिक्त भार. लोकसंख्येचा अतिरिक्त भार. दिवसेंदिवस आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस लोकसंख्या ही झपाट्यानं वाढत आहे आणि जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतसा कृषीवरील भारसुद्धा वाढत जाताना दिसत आहे. 1901 मध्ये जर आपण बघितलं तर शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्येचा दर जर आपण बघितला तर 16.3 कोटी एवढा होता आणि हाच आकडा 1981 मध्ये बघितला तर 44.2 कोटीपर्यंत वाढला आणि हाच आकडा कृषीवर अवलंबून असणारी लोकांची संख्या जर 1991 मध्ये बघितली तर ती 59 कोटीपर्यंत वाढला. तसेच कृषीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची विचार केला तर 2001 मध्ये तो 75% पर्यंत वाढला. 2011 पर्यंत तो 61.2 झाला बघा. आणि भारत सरकारचे जे आर्थिक सल्लागार असतात ह्यांनी हे प्रमाण 52% एवढं नमूद केले. सुरुवातीला आपण काय बघितलं आहे की कृषीवर अवलंबून असणाऱ्याची संख्या वाढत गेली, पण 2011 नंतर कृषीवर अवलंबून असणाऱ्याची संख्या कमी झाली. मग कृषीवर अवलंबून या ठिकाणी आपल्याला संख्या कमी होताना दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला संख्या कमी होताना दिसत आहे, परंतु शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या बोलते आहे मी, परंतु शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्येत वाढ होत आहे. लोकसंख्येत झपाट्याने वाढत आहे, खाण्याचे तोंड वाढत आहे. जरीही शेतीवर अवलंबून असणाऱ्याच्या टक्केवारीमध्ये घट झाली असेल तरीही लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येत वाढ होत आहे. म्हणून वाढत्या लोकसंख्येला शेती क्षेत्रामध्ये सामावून घेणे हे शेती क्षेत्राला शक्य नाही. आणि जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतसं शेतीचे तुकडीकरण वाढत आहे, त्याचं विभाजन होताना दिसत आहे. जर शेतीचं विभाजन झालं तर काय होईल? त्याचा शेती उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होईल. शेतीची उत्पादकता ही कमी होईल. तिसरं कारण सांगितलेलं आहे लागवडीची पद्धत. आता सर्वांनाच माहीत आहे लागवडीची पद्धत कशी आहे ती. भारतीय शेतकरी हा कसा आहे? गरीब आहे, कर्जबाजारी आहे. आणि तो गरीब आणि कर्जबाजारी असल्यामुळे तो रासायनिक खतांचा वापर करू शकत नाही, तो दर्जेदार बी बियाणांचा वापर करू शकत नाही, तर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करू शकत नाही. शेतीसाठी लागणारे चांगले बैल असेल, अवजारे असतील, श्रमिक असेल, शेतीच्या उत्पादकतेत वाढ करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टीच्या सुविधा उपलब्ध असायला हव्या. परंतु शेतकऱ्याजवळ ह्या गोष्टींचा अभाव आहे आणि ह्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे, भांडवलाचा अभाव असल्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत वाढ ही होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे पाणी पुरवठा. बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट पाणी पुरवठा. पाणी हे शेतीचं जीवन आहे. जर पाऊसच नसेल तर काय आहे? सध्या परिस्थिती तुम्ही बघता आहे, पावसाची गरज नाही पण निसर्ग ओधळून आलेला आहे. ज्यावेळेस पावसाची गरज असते त्यावेळेस पाऊस येत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. सुरुवातीला जर बघितलं तर वर्षाच्या शेवटी
40 इंच पाऊस पडत होता. पण गेल्या काही वर्षापासून आपण बघतो आहे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे या मान्सून वाऱ्यापासून पडणारा पाऊस हा अनियमित झालेला आहे. वेळेवर तो कधीच पडत नाही. म्हणून फक्त 30% पाऊस म्हणजे 30% जमिनीला लागणारं पाणी किंवा पाणी पुरवठा हा कृत्रिमरित्या जमिनीला मिळतो आणि 70% जी जमीन आहे ही 70% जमीन कशावर अवलंबून आहे तर नैसर्गिक पावसावर अवलंबून असणारी जमीन. जागतिक बँकेचा जर आपण अहवाल बघितला तर या जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारतात 2015ला 60.45% जमिनीमध्ये सिंचनाची सोय उपलब्ध होती आणि ह्यामुळे सिंचनाचा अभाव असल्यामुळे पाणीपुरवठ्याचा अभाव असल्यामुळे पुरेशा सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वर्षातून शेतीमध्ये 1 किंवा 2च पिके घेता येतात एकाच शेतीत. पण जेव्हा पाण्याची सुविधा उपलब्ध असेल. जर पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर शेतामध्ये वर्षातून आपण एकच पीक घेऊ शकतो आणि ह्यामुळे वर्षातून एकच पीक घेऊ शकल्यामुळे किंवा निसर्गावर अवलंबून असणारी शेती असल्यामुळे काय होत आहे शेतीची उत्पादकता दिवसेंदिवस ही कमी होत आहे. नंतरचा पॉईंट आहे भांडवलाचा पुरवठा. आपल्याला दर्जेदार शेती करायची आहे. जर दर्जेदार तुम्हाला शेती करायची असेल त्यासाठी काय लागेल तुम्हाला पैसा लागेल. पण या ठिकाणी भांडवलाचा अभाव आहे. पैसा नाही म्हणून शेतीच्या उत्पादकतेत वाढ नाही. आज जर आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर आपल्याकडे पुरेपूर भांडवल असायला हवे. आपल्याला दर्जेदार बी बियाणे घ्यायचे आहे, यंत्रसामग्रीचा वापर करायचा आहे, सखोल लागवड करायची आहे, रासायनिक खतांचा वापर करायचा आहे, कीटकनाशकांचा वापर करायचा आहे, नवीन तंत्र वापरायचं आहे. ह्या तंत्राचा जर आपल्याला वापर करायचा असेल किंवा टेक्नॉलॉजीच्या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे असायला पाहिजे ते भांडवल. पण शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भांडवलाचा अभाव असल्यामुळे, ते गरीब असल्यामुळे, ते कर्जबाजारी असल्यामुळे ते शेतीच्या उत्पादकतेत किंवा शेती ही आधुनिक पद्धतीने करू शकत नाही आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता ही कमी होताना दिसते. नंतरचा पॉईंट आहे शेतमालाला रास्त भाव नाही. सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक शेतकऱ्यांची तक्रार आहे की त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कारण काय यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला म्हणून शेतकरी काय करणार सोयाबीनच पेरणार. मग सोयाबीनचं उत्पादन जास्त झालं तर मग सोयाबीनचं उत्पादन जास्त झालं की लागलेच इकडनं शेतकऱ्यांना त्या सोयाबीनला कमी भाव मिळेल. म्हणजे शेतमालासाठी उत्पादन खर्च निश्चित भाव त्यांना मिळाला पाहिजे. तो खर्च निघाला पाहिजे, त्यांना नफा मिळाला पाहिजे. शेतमालाला भाव कमी मिळत असल्यामुळे त्यांची जी शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी त्यांना ही प्रेरणा मिळायला पाहिजे. पण प्रेरणा केव्हा मिळेल जेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळेल तेव्हा.
त्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी दिवसेंदिवस काय होत आहे ते नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे. नंतरचं पॉईंट्स आहे विपणनातील अडचणी. विपणनातील अडचणी. आता देशामधील हा एक सदोष आहे. शेतमालाच्या विपणनामधील किंवा शेतमालाच्या विपणनाच्या व्यवस्थेमधील असणारा सदोष. कारण उत्पादन झालंय, उत्पादित मालाचा साठा करायचा आहे, तर गोदामाची व्यवस्था नाही. वाहतुकीच्या सोयी ह्या अपुऱ्या आहेत. नियंत्रित बाजारपेठेचा अभाव आहे. बऱ्याच ठिकाणी प्रमाणित वजन व मापे उपलब्ध नसतात आणि प्रमाणित वजन आणि मापे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक ही केली जाते. व्यापारी आहे, दलाल आहे, अडते आहेत, हे काय करतात? हा वर्ग कमी भावाने माल घेऊन, तुम्हाला नेहमी सांगते की कमी भावाने माल घेऊन काही दिवसानंतर काय करतात ते जास्त भावाने तो माल विकतो आणि अमाप नफा कमावतो. पण शेतमालाची विपणन व्यवस्था ही सदोष असल्यामुळे, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत किंवा उत्पादनाची प्रेरणा ही काय होते? नष्ट होते. शेवटला पॉईंट आहे तांत्रिक मागासलेपणा. तांत्रिक मागासलेपणा बघत असताना विकसित देशामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असतो, पण भारतात मात्र जुन्याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कृषीविषयक नवीन संशोधन सुरू झाले आहे, नवीन प्रयोग सुरू झाले आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी हे आधुनिक तंत्राचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे, फायदेशीर आहे. पण भारतामध्ये मात्र तांत्रिक मागासलेपण असल्यामुळे हे शेतीच्या कमी उत्पादकतेचे हे सुद्धा कारण आहे. कारण भारत हा तांत्रिक मागासलेपणामध्ये अडकलेला आहे, म्हणून शेतीची उत्पादकता ही कमी होताना दिसत आहे. दुसरं कार्य आहे संस्थात्मक कार्य. आता भारतीय अर्थव्यवस्थेत त्यातही प्रामुख्याने शेती क्षेत्रात संस्थात्मक बदलांना दुय्यम स्थान दिलेले आहे. भारतीय शेती कमी राहण्यासाठी कारणीभूत ठरणारी संस्थात्मक कारणे ही पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे. आपल्या समोर दिसत आहेत. पहिलं कारण आहे जमीनदारी पद्धती. आता याच जमीनदारी पद्धतीला जहागीरदारी किंवा इमानदारी पद्धती असे सुद्धा म्हणतात. ह्या जमीनदारी पद्धतीमध्ये जमीन सारा, वसुलीचा हक्क हा एका किंवा मुठभर व्यक्तींच्या हाती असते व जमीन कसण्याकरता इतरांना देण्यासाठी ते स्वतंत्र असते. ही जी जमीनदारी पद्धती आहे सर्वप्रथम कोणी अवलंबलेली आहे? तर ईस्ट इंडिया कंपनीने ही पद्धत मोठ्या प्रमाणावर अवलंबलेली आहे. जमीन सारा जर गोळा करायचा असेल तर ह्या गोळा करण्यासाठी सुद्धा दोन मार्ग अवलंबण्यात आले. एक आहे कायमधारा पद्धत आणि दुसरी आहे तात्पुरती पद्धत.
आता कायमधारा पद्धत म्हणजे काय? तर कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार जे आहे, जमीनदाराने द्यावयाचे ठराविक जमीन महसूल निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे की जे समोरचा जो कूड आहे, समोरच्या कुळाने सांगितलं की तुम्ही एवढा एवढा जमीन महसूल दिला पाहिजे. आणि ही जी पद्धत आहे, ही पद्धत पूर्वी बंगालमध्ये आहे, मद्रासमध्ये, बनारसमध्ये ह्या ठिकाणी ही पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे जमीन महसूल निश्चित करण्याकरता जो कालावधी आहे, तो कालावधी हा काय केला जातो? निश्चित केला जातो. या किंवा 20 ते 40 वर्षापर्यंतचा कालावधी. तोपर्यंत कुळधारक काय करते? ते जमीन महसूल देतात. तर अस्थायी पद्धतीमध्ये काय आहे? जमीन महसूल हा विशिष्ट काळापुरता आहे. या ठिकाणी काय केलं? त्यांनी निश्चित केलेलं आहे की इतके इतके वर्ष तुम्ही जमीन महसूल द्यायचा. पण अस्थायी किंवा तात्पुरती पद्धतीमध्ये काय सांगितलं आहे की जमीन महसूल हा विशिष्ट काळापुरताच निश्चित केला. जमीनदारी पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे की नियमित जमीन महसूल गोळा करणे. बघा, जमीनदारी पद्धतीचा उद्देशच मूळ तो आहे की नियमित जमीन महसूल गोळा करणे. मग ह्या पद्धतीमुळे शेती व्यवसायाचा, शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागाचा विकास होईल असं ब्रिटिश सरकारला आशा होती. परंतु ही आशा पूर्ण झाली का? नाही. ही आशा पूर्ण झाली नाही. त्यांची इच्छा ही पूर्ण झाली नाही. कारण काय? लोकसंख्या वाढ आणि ब्रिटिशांच्या काळात ग्रामीण आणि हस्तव्यवसायांचा झालेला ऱ्हास. आता 2 कारणे या ठिकाणी आहे, लोकसंख्या वाढ आणि हस्तव्यवसायांचा ऱ्हास. मग ह्या दोन्ही गोष्टीमुळे काय झालं आहे? हळूहळू शेतीवरील भार वाढत गेला आणि त्यामुळे जमीनदारांनी जास्तीत जास्त वसुलीसाठी शेतकऱ्यावर दडपण आणले. सरकाराचं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता आणि या सरकारचा हस्तक्षेप नसल्यामुळे जमीनदारांना शेतकऱ्यांची पुरवणूक करून घेण्यास मोठं स्वातंत्र्य मिळालं. म्हणून या जमीनदारी पद्धतीमुळे शेतीची जी उत्पादकता आहे, ही शेतीची उत्पादकता कमी होताना आपल्याला दिसत आहे. हे एक कारण आहे. दुसरं कारण या ठिकाणी सांगितलं आहे पतपुरवठा आणि शेतमाल विपणनाच्या सुविधांचा अभाव. पतपुरवठा, बघा, पत मीन्स क्रेडिट. तुमचं क्रेडिट असेल तर कर्ज पुरवठा, तुम्हाला कर्ज वेळेवर मिळेल. आणि शेतमाल विपणनाच्या सुविधांचा अभाव. विपणन म्हणजे काय? तर मार्केटिंग. म्हणजे शेती व्यवसायाला पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असणे गरजेचं आहे. शेतकऱ्यांना जर वेळेवर कर्ज उपलब्ध करून दिलं तर काय होईल? शेतकऱ्यांची शेतीची जी कामे आहेत ती वेळेवर पूर्ण होतील. स्वातंत्र्यानंतर बँकांनी शेती व्यवसायाला कर्जाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, पण त्या पुरेशा नव्हत्या. बँकांकडून कर्ज प्राप्त न झाल्यामुळे काय झालं? त्यांना नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं. म्हणजे सावकाराकडून कर्ज घेणे हे तुम्हाला माहीत आहे कितपत योग्य आहे ते. अव्वाच्या सव्वा असलेला व्याजदर, म्हणूनच त्याला सावकार म्हटलं जातं. शेतीमधून शेतमाल उत्पादित झाल्यानंतर तो बाजारात विकावा लागतो. आज शेतमाल विपणनाच्या पद्धतीत अनेक दोष असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल अनेकदा उत्पादन किमतीपेक्षा कमी किमतीत विकावा लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन करण्याची प्रेरणाच राहत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे आर्थिक धारण क्षेत्राचा अभाव.
आर्थिक धारण क्षेत्र. बघा, धारण क्षेत्राचा आकारमान आणि उत्पादकता ह्या दोन्ही गोष्टीचा संबंध आहे. म्हणजे शेतीचं क्षेत्र जेवढं व्यापक तेवढी उत्पादकता जास्त. शेतीची जमिनीचं क्षेत्र जेवढं कमी तेवढी उत्पादकता कमी. स्वातंत्र्यानंतर काय झालं की वारसा हक्काचे कायदे निर्माण झाले. शेतकऱ्यांनी जसजशी गरज पडत तशी शेती विक्रीला काढल्या. सावकारांकडून कर्ज घेतलं, त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सुद्धा त्यांनी काय केले की जमिनी काढून घेतल्या. शेतजमिनीचे हळूहळू तुकडे पडत गेले आणि म्हणून सध्या 80% शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असल्याचे आढळून येते. म्हणजे जसजसा जमिनीचा आकार लहान लहान होत गेला तसतशी शेतीची उत्पादकताही कमी कमी होत गेली. म्हणून शेतीची उत्पादकता कमी असण्यामागचं हे एक कारण की आर्थिक धारण क्षेत्राचा अभाव. नंतरचा पॉईंट सांगितलेला आहे शेतकरी संघटनेचा अभाव. आता शेतकरी संघटनेचा अभाव बघत असताना शेतकऱ्यावर होणारा अन्याय, शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या समस्या. अनेक व्यक्ती म्हणतात की नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, ह्या दूर करायला पाहिजे, ह्या सॉल्व करायला पाहिजे. राजकारणात तुम्हाला माहीत आहे शेतकऱ्यांच्या समस्यावर मोठ्या मोठ्या गोष्टी ह्या सांगितल्या जाते, पोटतिडकीनं अगदी बेंबीच्या देठापासनं. पण प्रत्येक निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या जातात, त्यांच्या आत्महत्येवर हा मुद्दा घेतला जातो. पण त्यांच्या समस्येकडे मात्र गांभीर्याने बघितल्या जात नाही. गरज सरो वैद्य मरो. निवडणूक संपली, शेतकऱ्यांच्या समस्या संपल्या. पण शेतकऱ्यांची संघटना असणं मात्र गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकरी एकत्रित येत नाही, जोपर्यंत तो त्या समस्येला तोंड देत नाही, जोपर्यंत तो लढा देत नाही, तोपर्यंत त्याच्या उत्पादकतेत किंवा त्याच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवले जात नाही. अनेक संघटना आहेत, अनेक संघटना रस्त्यावर येतात आणि त्यांच्या प्रश्नाचं निराकरण हे केलं जातं. परंतु शेतकरी संघटनेचा मात्र अभाव आहे. त्यांच्यामध्ये एकजूटपणा नाही. प्रयत्न केले होते पण त्यामधून काहीच निष्पन्न झालं नाही. आणि शेतीची उत्पादकता कमी असण्यामागचं कारण हे की शेतकरी संघटनेचा अभाव.